तळोदा पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल प्रमुख योगेश प्रभाकर चौधरी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यश्री योगेश चौधरी व माजी नगराध्यक्ष जगदीश शंभू चौधरी यांची आपला खबऱ्या न्यूजकडून मुलाखत घेण्यात आली। यात त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पहा सविस्तर आपल्या हक्काचं व्यासपीठ आपला खबऱ्यावर। आपण आपलं विजन आत्ताचं आणि निवडून आल्यानंतरचं विजन तुमचं काय राहील? आम्ही निवडून आल्यानंतर रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि नागरिक सुविधा, डिजिटल आणि प्रशासकीय सुधारणा, जलपुरवठा आणि पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता, अतिक्रमण वाहतूक आणि बाजार व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सिग्नल, शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण, गार्डन आणि सार्वजनिक आणि करमणूक क्षेत्र, युवक विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, गुरांचे व्यवस्थापन, फायदा आणि सुव्यवस्था, पर्यावरण आणि नदी संरक्षण। नमस्कार, मी भाग्यश्री योगेश चौधरी, तळोदा नगरपालिकेत अजितदादा गटातून मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत आहे। उमेदवारी करत असताना माझ्यासोबत 18 उमेदवार आणि मी 19 नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे। मी उमेदवारी करत असताना मला जनतेचा प्रतिसाद आहे। जनतेने जसं प्रतिसाद दिला तसं मी लोकांची आणि सेवा करत आहे। सेवा करेन आणि तळोदा शहराचा विकास करेन। विकास म्हणजे तळोदा शहरासाठी रस्ता, गटार, लाईट, त्यांना पाण्याची सुविधा, दवाखान्याची सुविधा, रात्री बेरात्री त्यांच्यासाठी मी सतत काम करत राहीन। राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी करीत असताना मी आमच्या पक्षाचा जाहीरनामा रस्ते आणि ड्रेनेज, आरोग्य आणि नागरिक सुविधा, डिजिटल आणि प्रशासक सुधारणा, जलपुरवठा आणि पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता, अतिक्रमण वाहतूक आणि बाजार व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सिग्नल, शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण, गार्डन सार्वजनिक जागा आणि करमणूक क्षेत्र, युवक विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, गुरांचे व्यवस्थापन, कायद्याची आणि सुव्यवस्था, पर्यावरण आणि नदी संरक्षण। मी आवाहन करीत आहे, मी भाग्यश्री चौधरी, मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी व माझ्यासोबत 18 उमेदवार आणि मी भाग्यश्री 19 असे 19 आम्ही रिंगणात उतरलो आहोत। रिंगणात उतरून असतानाच आमची निशाणी घड्याळ या चिन्हाला बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती। माजी नगराध्यक्ष तळोदा मी शंभू पेलवान यांच्या वारसा घेऊन 1985 साली प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो। ज्यावेळी मी तळोदा शहरात निवडून आलो त्यावेळी मी आधी तळोदा शहराच्या विकासाचा आराखडा आखला आणि त्यावेळी शहराचा विकास करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले। शहराच्या विकासासाठी व्यापारी गाड्यांची निर्मिती केली, टाउन हॉल बांधले, लोकांसाठी रस्त्यांची व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि योगेश हा विकासाचा वारसा म्हणून पुढे आलेला आहे आणि त्याची विशेष भाग्यश्रीताई या नगराध्यक्षपदासाठी उभे आहे। आपण सर्व जनतेने तिला भरघोस मताने निवडून द्यावं असे मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि आवाहन करतो।